अर्ज आपण दाखल केले चालू ना। आज कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे लोकप्रिय असे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी महायुतीच्या सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर सर्व घटक पक्ष टीओके या सगळ्यांच्या बरोबर आज साई पक्षाची पण आज मंडळी होती। त्यामुळे हे सगळेच्या सगळे या कल्याण लोकसभा मधील असणारे सर्व महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे फक्त पदाधिकारी हेच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। हजारोच्या संख्येने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज जनसमुदाय या ठिकाणी उसळला होता। या वेळेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व महायुतीचे आमदार, या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी, अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकरजी, उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानीजी आणि त्याचबरोबर सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। दुपारचं ऊन असताना सुद्धा कार्यकर्ते जवळजवळ 4 किलोमीटर चालत या रॅलीमध्ये सामील झाले होते। रस्त्याच्या दुतर्फा सर्व ठिकाणी नागरिकही अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली आणि हा रोड शो अतिशय चांगल्या पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी साजरा केला। त्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या कल्याण लोकसभेमध्ये केली, त्यामुळे त्यांचा विजय हॅट्रिक विजयाची हे विक्रमी मताने होणार हे आजच्या रॅलीमुळे हे लक्षात आलेलं आहे। लोकांमध्ये असणारा हा उत्साह 20 तारखेपर्यंत असाच राहणार आहे, यात काहीच शंका नाही। परंतु ऊन आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माझी सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की दुपारच्या वेळेला प्रचार थोडासा थंडावला पाहिजे आणि नंतर पुन्हा संध्याकाळी आपण पुन्हा एकदा घरोघरी जाऊन प्रचार करणं, सामान्य माणसापर्यंत पोहोचणं, नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवायचं आहे, 400 पार करायचं आहे, विक्रमी मताने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या कल्याण लोकसभेमध्ये हॅट्रिक जिंकून आणायचं आहे। त्यासाठी सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत की मोठ्या संख्येने आपल्याकडनं शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी एकंदरीत आपल्याकडे येतात, ते मोठमोठे नगरसेवक येतात, मात्र अजून देखील विरोधकांकडनं टीका जी आहे ती अजून केली जाते, काय सांगाल? मला वाटतं आता विरोधकांना जे आहे टीकेशिवाय, टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाहीये। मी नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं टीका वेगळी असते, मंत्री महोदय म्हणतात टीका वेगळी असते, टोमणे वेगळे असतात। टोमणे जास्त आहे, टोमणेवीर खूप जन्माला आलेले आहेत, पण मला वाटतं आत्मपरीक्षण जर केलं तर हे लोक आपल्याला का सोडून जात आहेत, इतके लोक, इतके कार्यकर्ते, इतके पदाधिकारी हे का सोडून गेले आपल्याला, याचं जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते सापडणार नाही। मला वाटतं टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये जे त्यांना धन्यता अशी वाटते, मला वाटतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवा। आम्ही आमचं काम करत राहू। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत हे रोज जे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मुख्यमंत्री